नमस्कार. आज आपण तिळगुळाचे लाडू बघणार आहोत. तुम्ही जर या पद्धतीने लाडू कराल तर तुमचेही लाडू छान कुरकुरीत होतील. चला मग आता आपण लाडू करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी कढईमध्ये पाव कप शेंगदाणे घेतलेत. जरी मी इथे पाव कप शेंगदाणे म्हटलंय तरी ग्रॅममध्ये जर तुम्ही म्हणाल तर 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. ते छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. या लाडूमध्ये काही जण सुकं खोबरंही घालतात. मी घातलेलं नाही आहे. तुम्हाला जर इथे हवं असेल तर तेही तुम्ही 50 ग्रॅम घेऊ शकता. इथे तीळ मी 1.5 कप घेतलेले आहेत. वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण 200 ग्रॅम तीळ आहेत. हे तीळसुद्धा तुम्हाला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आणि ही सगळी प्रोसेस तुम्हाला मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर करायची आहे. मोठा गॅस अजिबात ठेवायचा नाही आहे, कारण तीळ पटकन भाजले जातात आणि मग ते करपण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून ते स्लो टू मीडियम गॅसवरतीच छान भाजून घ्यायचे. इथे आता आपले तीळ छान भाजले गेलेले आहेत. जेवढे आपण छान भाजाल ना तेवढ्या त्या लाडवालासुद्धा खमंगपणा येतो. ते लाडू तेवढेच छान कुरकुरीतही होतात. आता गुळाचा पाक करण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेलं आहे. इथे मी हा साधा गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे. मी नेहमी साध्या गुळामध्येच मी तिळाचे लाडू करते आणि ते लाडूही खूप छान होतात, कुरकुरीत होतात उलट. त्याच्यामुळे साध्या गुळामध्ये तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर ह्याच्यासाठी मी इथे 1.25 कप गूळ घेतलेला आहे. गूळ अगोदर आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि गूळ वितळल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं 1/4 टीस्पून इतकं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून इतकं आपल्याला दूध वापरायचं आहे. आता इथे दूध एवढ्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे कारण हा चिक्कीचा गूळ नाही आहे. चिक्कीचा गूळ नसेल तर त्याला बाइंडिंग नसतं. त्याच्यामुळे बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर केलेला आहे. आता आपल्याला पाक चेक करायचा आहे. पाक जसा होत येईल त्याप्रमाणे आपण तो चेक करून बघायचा आहे. तर ह्याच्यासाठी वाटीमध्ये अगदी नॉर्मल पाणी घ्यायचं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं, आणि त्याच्यामध्ये आपण तो पाक टाकून बघितला आहे. जेव्हा मी तो गोळा करून बघितला तर तो हाताला सॉफ्ट गोळा झाला. तो सॉफ्ट गोळा जो आहे तो आपल्याला जर कडक लाडू नको असतील किंवा वड्या पाडायच्या असतील आणि त्याही कडक नको असतील तर अशा वेळेस हा जो इतका पाक आपल्याला इनफ आहे की त्याच्यामुळे त्या वड्या व्यवस्थित खुसखुशीत होतात आणि चावायला ज्यांना त्रास होत असेल, म्हातारी माणसं असतील तर त्या आरामात चावून खाऊ शकतात. अशा त्या खुसखुशीत वड्या होतात. तर ह्या स्टेजला आपल्याला ते मिश्रण, तीळ वगैरे हे मिश्रण टाकून आपल्याला त्याच्या वड्या थापायच्या आहेत किंवा लाडू करून घ्यायचे आहेत. पण आपल्याला हा पाक पुरेसा नाही आहे. आपल्याला छान कुरकुरीत लाडू करायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला परत तो हलवत राहायचा आहे, सतत हलवत राहायचं आहे. आता हा मी दुसऱ्यांदा पाक चेक करते. तो आपण पाण्यात टाकून थोडा वेळ थांबायचं आहे आणि मग आपण पुन्हा पाण्यातून काढून त्याचा आपण गोळा करून बघायचा आहे तो कितपत होतो आहे. तर मगाचपेक्षा थोडा कडक झाला आहे, पण अजूनही जसा आपल्याला हवा आहे तो पाक काही अजून तयार झालेला नाही आहे. म्हणून मी पुन्हा हलवायला सुरुवात केली आहे आणि तो पाक करताना म्हणजे आपल्याला ते जाणवतं. ॲक्च्युली मला माहिती आहे हा पाक मला किती करायचा आहे, पण हा मी तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दामून मी तो थोडा वेळाने चेक करून तुम्हाला दाखवते आहे की तुम्हाला ते कळेल. आता हा जो पाण्यात टाकते ना तो कसं तार तुटते आहे, तो एकसंधपणा त्याच्यात येत नाही आहे, म्हणजे अजूनही आपला पाक झालेला नाही आहे. ती प्रोसेस थोड्या वेळाने ते पाक कडक होण्याची प्रोसेस चालू असते. पुन्हा मी त्याच्यामध्ये टाकला आहे आणि जेव्हा तो अगदी पाक वरती जेव्हा मी चमच्याने उचलते तेव्हा अगदी त्याच्यात एकसारखेपणा असतो, ती तार तुटत नाही आहे, तेव्हा तो आपला पाक झालेला असतो. व्यवस्थित झाला की आपले लाडू पण छान होत आहेत. आता मी पुन्हा एकदा ते चेक करते पाण्यामध्ये टाकून. आता बघताय ते टाकताना कसं गोल गोल राऊंड ह्याच्यामध्ये पडले, म्हणजे त्याच्यामध्ये एकसंधपणा आला आहे. आता बघा हे उचललं की मला ते जिलेबीसारखं दिसतंय आणि आता ते तोडताना इतकं ते पटकन तुटतं आहे ना, म्हणजे आपला पाक झाला आहे. आता मात्र वेळ फुकट नाही घालवायचा. आता पटकन त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे जे आपण भाजून कूट करून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ दोन्ही आपण त्याच्यामध्ये टाकून पटकन मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आता पुढची आहे ना ती फास्ट करायची आहे. तो गोळा बनवला
की मी ते सगळं ना एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. पण आता तो गोळा म्हणजे आपण लाडू वळेपर्यंत ते सॉफ्ट मिश्रण राहण्यासाठी, ओलसर मिश्रण राहण्यासाठी खालती आपल्याला एक टोपामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ते भांडं ठेवायचं आहे. म्हणजे ते अगदी शेवटपर्यंत छान सॉफ्ट राहतं आणि अगदी ते मिश्रण संपेपर्यंत तुम्हाला लाडू वळता येतात व्यवस्थितरित्या. म्हणजे तुमची तेवढी घाई होत नाही. आता चमच्याने मिश्रण थोडं थोडं हातावर घेऊन त्याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत. त्याच्यामुळे लाडूही पटापट वळता येतात आणि चमच्याच्या साहाय्याने केल्यामुळे आपल्याला साधारण अंदाज येतो की आपल्याला केवढं मिश्रण घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखे लाडू होतात. तर तुम्हाला लाडवाचा पाक कसा करायचा हे तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात आलं असेल असं मला वाटतं आहे. त्यातूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. आणि हे लाडू खरंच खूप छान होतात, कुरकुरीत लागतात, सगळ्यांना खूप आवडतात. बघा बरं, सगळं मिश्रण संपलं आहे आणि माझे सगळे लाडूही करून झालेत. लाडूही खूप छान झालेत बरं. तुम्ही पण ह्या पद्धतीने लाडू करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडतील. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.